नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहकार या विषयातील प्रकरण क्रमांक 3 आपण आज पाहणार आहोत पहा, ज्याचं नाव आहे सहकाराची तत्वे। आता सहकार या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती पहा सहकार म्हणजे काय की एकमेकांना मदत करणे किंवा एकत्र येऊन काम करणे। जर समाजाचं कल्याण साध्य करायचं असेल, समाजातील जे काही आर्थिक दुर्बल घटक असतात त्यांचा विकास करण्यासाठी सहकारी संकल्पना उदयास आलेली आहे। सहकारामध्ये समाजाच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे समाजाच्या विकासासाठी सहकारी चळवळीचे योग्य दिशेने मार्गक्रमण होणे आवश्यक असते। आता जे काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असतात असे घटक किंवा अशा व्यक्ती एकत्र येऊन स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी सहकारी संस्थेची स्थापना करत असतात। या संस्था व्यवस्थित व सुरळीत चालवण्यासाठी काही मार्गदर्शक नियमांची त्या ठिकाणी आवश्यकता असते पहा, आणि याच अटींचे व मार्गदर्शक नियमांचे रूपांतर पुढे सहकारी तत्वांमध्ये झालेलं आहे। आता सहकाराच्या तत्वांमुळे सहकारी संस्थांनी ठरवलेले जे काही उद्दिष्टे असतात किंवा जे काही ध्येय असतात तर ते साध्य करता येत असतात। सहकारी चळवळीची प्रगती साधण्यासाठी आणि विकासासाठी सहकारी तत्वांची गरज त्या ठिकाणी भासत असते। आता तत्व म्हणजे काय, तर तत्व म्हणजे वागण्यासंबंधीचे नियम असा घेतला तरी चालतो। सहकारी संस्थांची जी काही वाढ होत असते किंवा वाढ होण्यासाठी त्यांचा विकास तसेच तिचा उद्देश साध्य करण्यासाठी ठरवलेले किंवा मान्य केलेले नियम म्हणजे सहकाराची तत्वे होय। मग या धड्यामध्ये आपल्याला जे काही सहकाराचे तत्व आहेत ते तत्व पाहायचे पहा। मग त्याच्यामध्ये सहकाराची पुनर्निर्धारित मूल तत्वे कोणती आहेत ते बघायचे, तसेच सहकाराची सर्वसामान्य तत्वे कोणती आहेत ते देखील आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत। आता पहा, आपल्याला सहकारी संस्था म्हणजे काय ते माहिती आहे। स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी स्वच्छेने आणि समानतेच्या तत्वावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था आपण त्यांना म्हणतो पहा। सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा नसतो, तर आपल्या सभासदांना सेवा प्रदान करणे हा त्या सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनी सामूहिक हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना केलेली असते। पहा, आता आपण जे काही सहकारी तत्व आहेत पहा तर त्याचा अभ्यास पाहणार आहोत। पहा, आता सहकारी तत्वे म्हणजे काय की सहकारी संस्थांची उद्दिष्टे तसेच ध्येय धोरणे, त्यांची कार्यपद्धती, तसेच भविष्यकालीन यशस्वी वाटचाल, व्यवस्थापन इत्यादी बाबतच्या मार्गदर्शक नियमांचा संच म्हणजे सहकारी तत्व होय। अतिशय सोपा अर्थ आहे पहा। सहकारी तत्वे म्हणजे काय की ज्या काही सहकारी संस्था असतात त्यांची जे काही उद्दिष्ट असतात, ध्येय धोरणे असतात, त्यांची जी काही कार्यपद्धती असते, भविष्यकालीन यशस्वी वाटचाल, व्यवस्थापन इत्यादी बाबतचे जे काही मार्गदर्शक नियम असतात त्यांचा संच म्हणजे सहकारी तत्वे होय। आता सहकारी संस्था या यशस्वीरित्या किंवा उत्तम रीतीने चालविण्यासाठी काही मार्गदर्शक नियम तयार केले जातात आणि याच मार्गदर्शक नियमांना सहकाराची तत्वे असं म्हटलं जातं। ही तत्वे संस्थेने ठरवलेली ध्येय उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरत असतात, तसेच मार्गदर्शक देखील ठरत असतात। या सहकाराच्या तत्वांशिवाय सहकारी संस्था यशस्वीपणे कामकाज करू शकत नाहीत। व्यवहारात सहकारी तत्वांचा यशस्वीपणे वापर करण्यावरच सहकारी चळवळीचे यश व भवितव्य हे अवलंबून असते। पहा, आता आपल्याला या ठिकाणी सहकारी तत्वांच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत पहा। आता आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार त्यांनी एक सहकारी तत्वांची व्याख्या दिलेली पहा की सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्वे असं म्हटलं जातं। अतिशय सोपी व्याख्या आहे। सहकारीची तत्वे म्हणजे काय की सहकारी चळवळीचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी
जे काही नियमांची आवश्यकता असते त्या नियमांना सहकाराची तत्वे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी एक व्याख्या दिलेली पहा. सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्याचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम म्हणजे सहकारी तत्वे होत. अतिशय सोप्या व्याख्यात पहा दोन्ही. आता आपल्याला पहा सहकार्याचे जे काही तत्व असतात तर त्यामध्ये आपल्याला सहकार्याची पुनर्निर्धारित मूल तत्वे हे अभ्यासायचे पहा. यामध्ये आपण सुरुवातीला पुनर्निर्धारित मूल तत्वे हे पाहणार आहोत. आता सर्वसाधारणपणे पहा की जगातील ज्या काही सहकारी संस्था आहेत या इंग्लंडमधील मॅचेस्टर येथे 1995 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेमध्ये जे काही पुनर्निर्धारित केलेले तत्व आहेत तर त्या तत्वानुसार त्या कार्य करत असतात. आता हे कोणकोणते तत्व आहेत सहकार्याची पुनर्निर्धारित मूल तत्वे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे पहा. खाली इथं आकृती काढून दिलेली त्यामध्ये सहकार्याची पुनर्निर्धारित मूल तत्वे दिलेले आहेत पहा. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे खुले व ऐच्छिक सभासदत्व. दुसरं तत्व आहे ते म्हणजे सभासदांचे लोकशाही नियंत्रण. तिसरं आहे सभासदांचा आर्थिक सहभाग. चौथं तत्व आहे ते म्हणजे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. पाचवं आहे शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती. सहावं आहे सहकारांतर्गत सहकाराचे तत्व आणि सातवं आहे ते म्हणजे सामाजिक बांधिलकी. आता हे जे काही पुनर्निर्धारित मूल तत्व आहेत तर त्यांचं आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा आता सहकाराचं पुनर्निर्धारित पहिलं मूल तत्व आहे ते म्हणजे खुले व ऐच्छिक सभासदत्व. सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. सहकारी संस्थेमध्ये कोणत्याही पात्र व्यक्तीला सभासद होता येते. कोणत्याही व्यक्ती सभासदत्वासाठी सक्ती केली जात नाही. सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारणे किंवा संस्था सोडून जाणे हे पूर्णतः व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते. संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सभासद होता येते. यामध्ये जात, वंश, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वर्ण, आर्थिक स्थिती इत्यादी कारणावरून प्रवेश नाकारता येत नाही. जी व्यक्ती सभासदत्वाच्या सर्व अटी व नियमांची पूर्तता करते अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते. पहा पहिलं मूल तत्व अतिशय सोपे पहा. खुले व ऐच्छिक सभासदत्व म्हणजे सहकारी संस्थेचे जे काही सभासदत्व आहे ते सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. म्हणजे कुठलाही व्यक्ती त्या संस्थेचा सभासद होऊ शकतो. म्हणजे कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, भाषेचा असेल तर तो व्यक्ती त्या संस्थेचा सभासद होऊ शकतो. तसेच कोणत्याही व्यक्ती सभासदत्वासाठी या ठिकाणी सक्ती केली जात नाही किंवा सभासद एखादा असेल आणि त्याला ते सभासदत्व रद्द करायचं असेल तर त्यासाठी देखील कुठल्याही प्रकारची त्या संस्थेची परवानगी त्या व्यक्तीला घ्यावी लागत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या इच्छेवर ते अवलंबून असतं त्याला सभासद व्हायचं आहे किंवा नाही. म्हणजे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारी जी काही व्यक्ती असेल ती कोणतीही व्यक्ती या संस्थेचा सभासद होऊ शकते. किंवा जी व्यक्ती सभासदत्वाच्या सर्व अटी व नियमांची पूर्तता करत असते अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचा सभासद होता येतं. हे पहिलं झालं पुनर्निर्धारित मूलतत्व ते म्हणजे खुले व ऐच्छिक सभासदत्व. दुसरं तत्व आहे पहा ते म्हणजे सभासदांचे लोकशाही नियंत्रण. आता ह्या ज्या काही सहकारी संस्था असतात त्या लोकशाही संस्था असतात. म्हणजेच काय की त्यांचं नियंत्रण हे सभासदांमार्फत होत असतं. म्हणजेच सहकारी संस्थेचा जो काही कारभार असतो तो लोकशाही पद्धतीने चालवावा असं ते तत्व सांगत असतं. प्रत्येक सभासदाला एक व्यक्ती एक मत असा मताचा अधिकार असतो. म्हणजे एक सभासद असेल तर त्याला एक मत देण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीमार्फत कामकाज चालत असते. म्हणजे या ज्या काही सहकारी संस्था असतात तर त्यांचं कारभार किंवा व्यवस्थापन कोण करत असतं तर
व्यवस्थापन समिती त्या संस्थेचा कारभार पाहत असते, किंवा संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेली जी काही व्यवस्थापन समिती असते ती कामकाज चालवत असते. संस्थेतील जे काही निर्णय असतात, मग ते कुठल्याही प्रकारचे निर्णय असो पहा, तर ते सर्व निर्णय हे सामूहिकपणे घेतले जातात. म्हणजे सर्वांचा विचार विनिमय करून असे निर्णय घेतले जात असतात. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदे अंतिम निर्णय घेत असतात आणि यातून सभासदांचे लोकशाही नियंत्रण हे हेतू साध्य होण्यास मदत होत असते. हे झाले दुसरं पुनर्निर्धारित मूलतत्व, ते म्हणजे सभासदांचे लोकशाही नियंत्रण. त्यानंतर पुढचं तत्व आहे पहा, ते म्हणजे सभासदांचा आर्थिक सहभाग. म्हणजे ज्या काही सहकारी संस्था असतात तर त्यामध्ये सभासदांचा सहभाग कसा असतो. सभासद सहकारी संस्थांच्या भांडवलामध्ये सहभाग घेत असतात आणि लोकशाही पद्धतीने त्याचे नियंत्रणही करत असतात. सहकारी संस्थेने भांडवलाचा मोबदला म्हणून जास्त व्याज देणे योग्य नसतं. जास्त व्याज देण्यासाठी जास्त नफा मिळवणं आवश्यक असतं. म्हणून सहकारी संस्थेने भांडवलावर मर्यादित प्रमाणामध्ये व्याज देणं हे महत्त्वाचं असतं. संचालक मंडळ सभासदांच्या वार्षिक सभेमध्ये भांडवलावर किती व्याज व लाभांश द्यायचा आहे त्याची ते शिफारस करत असते. तसेच संचालक मंडळाने सुचवलेले व्याजाच्या व लाभांशाच्या दरात सभासद कपात देखील सुचवू शकतात किंवा व्याज देण्याबद्दल त्या ठराव देखील फेटाळू शकतात. म्हणजेच काय की सहकारी संस्थांनी भांडवलावर व्याज दिलेच पाहिजे असा त्याचा अर्थ नसतो. तर भांडवलावर व्याज द्यायचे असेल तर ते मर्यादित प्रमाणामध्ये दिलं गेलं पाहिजे, हेच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता मर्यादित व्याज देऊन शिल्लक राहिलेली जी काही रक्कम असते ती सभासद ही राखीव निधीमध्ये वर्ग करणे किंवा विविध निधी निर्माण करणे, सामाजिक कल्याणासाठी निधीचा वापर करणे असे त्याचे ते नियोजन करू शकतात. आता राखीव निधी म्हणजे काय की वार्षिक नफ्यातून भविष्यकालीन गरजेसाठी बाजूला काढून ठेवलेली रक्कम. म्हणजे ते जे काही सहकारी संस्था असेल तिचं जे काही आर्थिक वर्ष असतं पहा, त्यामध्ये जो काही नफा होत असतो त्या नफ्यातनं काही ठराविक रक्कम ही बाजूला काढून ठेवली जाते. भविष्य काळामध्ये ज्या काही गरजा असतील किंवा निर्माण होणाऱ्या गरजा असतील त्या गरजा भागवण्यासाठी या निधीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे वार्षिक नफ्यातून भविष्यकालीन गरजेसाठी बाजूला काढून ठेवलेला निधी म्हणजे राखीव निधी होय. हे झालं आपण तिसरं तत्व पाहिलं पहा, पुनर्निर्धारित मूलतत्व, ते म्हणजे सभासदांचा आर्थिक सहभाग. त्यानंतर चौथं तत्व पहा, ते म्हणजे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. आता सहकारी संस्था जे काही असतात त्या लोकशाही तत्वानुसार चालत असतात हे आपल्याला माहिती आहे पहा. अशा संस्थांमध्ये स्वायत्तता व स्वातंत्र्य या तत्वांना स्थान देणं गरजेचं असतं किंवा महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय, संस्थेच्या प्रवर्तकापासून ते संस्था चालकांपर्यंतचे सर्वजण हे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारे असले पाहिजेत. तसेच संस्थेतील कोणतेही व्यवहार करण्यासाठी स्वातंत्र्य असणं देखील गरजेचं असतं. नियोजन व धोरणांची अंमलबजावणी करताना सहकारी संस्थेला स्वायत्तता व स्वातंत्र्य हे तत्व अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी काय लक्षात येतं की सहकारी संस्था या लोकशाही तत्वावर चालत असतात. त्यामुळे त्या जे काही प्रवर्तक असतात किंवा जे काही संस्था चालक असतात ते त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्येच राहणारे असणं गरजेचं असतं. तसेच संस्थेमध्ये कोणतेही व्यवहार करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य असणं देखील गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं तत्व पहा, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती. आता ज्या काही सहकारी संस्था असतात ह्या संस्था प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्था असतात हे आपल्याला माहिती पहा. सहकाराचे भवितव्य हे सहकाराच्या प्रसारावर व शिक्षणावर अवलंबून असते. परंतु सहकारी संस्था या प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले असतात. त्यामुळे संस्थेतील बहुतांश सभासदे अल्प शिक्षित असतात. म्हणजेच काय, त्यांचं शिक्षण कमी झालेलं असतं. अशा संस्था प्रभावी, यशस्वी, भक्कम व विकसित होण्यासाठी सभासद, सेवक, पदाधिकारी, संचालक व सर्वसामान्य जनतेला सहकाराचे शिक्षण देणं गरजेचं असतं, प्रशिक्षण देणं गरजेचं असतं व त्या संदर्भात माहिती देण्याची देखील त्यांना गरज असते. त्यानंतर पुढचं तत्व पहा, ते म्हणजे सहकारांतर्गत सहकाराचे तत्व. आता हे जे काही तत्व आहे ते सभासदांच्या समान आर्थिक गरजा
उत्कृष्टरित्या भागवण्यासाठी सर्वांनी सुसंघटितपणे व समन्वयासहित एकत्रितरित्या काम करण्यासाठी आवाहन करत असतं. म्हणजेच काय की जे काही सभासद असतील किंवा जे काही दुर्बल घटक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्रित येऊन त्यांनी सहकारी संस्था ही स्थापन केलेली असते. मग त्यांच्या ज्या काही आर्थिक गरजा असतात त्या उत्कृष्टरित्या भागवण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या काम करणं गरजेचं असतं. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारच्या सहकारी संस्थांनी परस्पर स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून कारभार करावा हे या ठिकाणी अभिप्रेत असतं. पहा, म्हणजेच काय की ज्या काही सहकारी संस्था असतात त्यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून त्यांचं कार्य पूर्ण करणं गरजेचं आहे. एका संस्थेने दुसऱ्या संस्थेत सहकार्य जर केलं तर सहकारी क्षेत्राचा विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. या चळवळीच्या विकासासाठी व सभासदांच्या हितसंबंधाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि यालाच विकासाचं तत्व असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर पहा, पुनर्निर्धारित मूलतत्वामध्ये शेवटचं तत्व पाहते म्हणजे सामाजिक बांधिलकी. आता सहकारी संस्था या सामाजिक कल्याणाकरता स्थापन केल्या जातात. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्या काही व्यक्ती असतात त्या एकत्र येऊन त्यांनी अशा सहकारी संस्था स्थापन केलेल्या असतात. म्हणजेच काय की आपल्या आर्थिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना झालेली असते. त्याचबरोबर समाजाचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून त्या कार्य करत असतात. म्हणजे सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा असतो का? नाही, तर त्यांचा मुख्य उद्देश काय असतो तर समाजाचं कल्याण होणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. सहकारी संस्थांनी अधिकाधिक लोकांच्या इच्छा, आकांक्षा सहकारी संस्थांमार्फत साध्य करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ सभासदांना चांगले आरोग्य आणि सेवा पुरवणे, सहकारी वित्तीय सेवांचा विस्तार करणे, तसेच लाभदायी रोजगार पुरवणे, युवक व महिलांना सबल व सक्षम बनवणे व त्यांचे राहणीमान उंचावणे इत्यादी प्रकारचे कार्य त्या सहकारी संस्थांनी करणं गरजेचं आहे. सहकारी संस्थांनी आपले कामकाज सामाजिक हित व सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण पहा, सहकाराची जी काही तत्वे आहेत त्यामधलं पुनर्निर्धारित मूलतत्वे अभ्यासलेले आहेत.